नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसपी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या चॅनेलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। मागील व्हिडिओमध्ये आपण चौरस संख्या ज्यांना वर्ग संख्या असं म्हणतो आणि घन संख्या या संख्यांबद्दल माहिती घेतली होती। आज आपण प्रत्यक्ष काही उदाहरणं या घटकावर सोडवणार आहोत, म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात। यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। पहिला प्रश्न यामध्ये असा आहे, पुढील समूहातील संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत? आणि त्या ठिकाणी आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत, 1, 4, 25, 49 आणि 169 अशा या संख्या आहेत। आपण या अगोदर सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या बघितल्या। मागील व्हिडिओमध्ये चौरस संख्या, घन संख्या बघितल्या। तुम्ही जर व्यवस्थित या ठिकाणी निरीक्षण केलं तर तुमच्या ते लगेचच लक्षात येईल। आपल्याला पर्याय या ठिकाणी 4 दिलेले आहेत। सम संख्या, दुसरा पर्याय आहे मूळ संख्या, तिसरा पर्याय आहे त्रिकोणी संख्या आणि चौथा पर्याय आहे चौरस संख्या। तुम्ही व्यवस्थित जर लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की या सर्व संख्या या चौरस संख्या अर्थात पूर्ण वर्ग संख्या आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 चौरस संख्या। प्रश्न दुसरा आहे, खालीलपैकी कोणती संख्या ही त्रिकोणी संख्या तसेच चौरस संख्या देखील आहे? आणि पर्याय आहे 6, 10, त्यानंतर पुढचा 91 आणि पुढे पर्याय आहे 36। हे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत। त्रिकोणी संख्या देखील पाहिजे आणि पूर्ण संख्या देखील पाहिजे। आपण त्रिकोणी संख्या बघितल्या होत्या आणि यामध्ये आपल्याला सर्व संख्या या त्रिकोणी दिसतायत, परंतु सोबत आपल्याला ती चौरस संख्या देखील पाहिजे आणि या ठिकाणी आपल्याला चौथ्या पर्यायामध्ये 36 ही संख्या दिसते की ती त्रिकोणी देखील आहे आणि चौरस अर्थात पूर्ण वर्ग संख्या देखील आहे आणि म्हणून त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 36। प्रश्न तिसरा आहे, 1 ते 100 पर्यंत एकूण किती चौरस संख्या आहेत? आता 1 ते 100 पर्यंत चौरस संख्या, पहिली चौरस संख्या एकाचा वर्ग 1 म्हणजे 1 ही पहिली चौरस आहे। त्यानंतर पुढे आपण 2, 3, 4, 5, 10चा वर्ग जर बघितला तर ती आहे 100। याचा अर्थ एकूण चौरस संख्या 1 पासून 100 पर्यंत या 10 चौरस संख्या आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पर्यायामध्ये जर बघितलं तर दुसरा पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसतोय तो म्हणजे 10 आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, 1 ते 100 पर्यंत एकूण किती घन संख्या आहेत? आपण घन संख्या देखील 1 ते 15 पर्यंत पाठ केल्याच असतील। त्यामध्ये जर आपण 1 ते 100 पर्यंतचं जर बघितलं तर एकाचा घन 1 होता, दोनाचा घन 8, तीनाचा घन 27, चाराचा घन 64, पण पाचाचा घन हा 125 अर्थात 100च्या तो वर जातो आणि त्यामुळे फक्त 4च घन संख्या आपल्याला दिसत आहेत, त्या म्हणजे 1, 8, 27 आणि 64 आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत 5 आहे, 4 आहे, 8 आहे आणि 12 आहे, त्यापैकी पर्याय क्रमांक 2 आपल्याला दिसतो या ठिकाणी आणि तो म्हणजे 4, म्हणून त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न 5वा आहे, खालीलपैकी कोणती घन संख्या ही पूर्ण वर्ग संख्या नाही? आणि या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे पर्याय 1, 125, 64 आणि 729। प्रश्न व्यवस्थित लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कारण का प्रश्न सोपा असतो परंतु आपण व्यवस्थित न वाचल्या कारणाने ते आपलं उत्तर चुकू शकतं। प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणती घन संख्या, याचा अर्थ दिलेल्या सर्व या घन संख्या आहेत पण त्यातली कोणती पूर्ण वर्ग संख्या नाही? पर्याय आहे 1, 125, 64 आणि 729। आता 1 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, ती घन संख्या देखील आहे। त्यानंतर 125 जर आपण बघितलं तर ती घन संख्या आहे परंतु ती पूर्ण वर्ग संख्या किंवा कोणत्याही संख्येचा ती वर्ग नाही, अर्थात ती चौरस संख्या नाहीये आणि त्यामुळे आपल्याला उत्तर दिसतं ते म्हणजे पर्याय क्रमांक 2। पुढच्या संख्या तुम्ही बघा, 64 घन संख्या आहे, वर्ग देखील आहे, ती 8चा वर्ग आहे, 4चा घन आहे। त्यानंतर 729 ही देखील आपण बघितलं तर 9चा घन आहे, 27चा ती काय आहे, वर्ग आहे आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे 125। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6,
1 ते 20 पर्यंतच्या पूर्ण वर्ग संख्यांची बेरीज किती? आणि पर्याय आहे 20, 14, 30 आणि 40. आता यासाठी आपल्याला 1 ते 20 पर्यंतच्या पूर्ण वर्ग संख्या पाठ असणं गरजेचं आहे. यासाठी आपण पूर्ण पाठ केले होते की नाही. आता 1 ते 20 पर्यंतच फक्त पूर्ण वर्ग संख्या कोणत्या आहेत? 1 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, त्यानंतर 2चा वर्ग आहे 4 म्हणून 1, 4, 3चा वर्ग आहे 9 आणि 4चा वर्ग आहे 16. 5चा वर्ग जर घेतला तरी 25 ही 20च्या पुढे जाते आणि म्हणून 1 ते 20 पर्यंत पूर्ण वर्ग संख्या 4च आहेत. त्या म्हणजे 1 आहे, 4 आहे, 9 आहे आणि 16 आहे आणि यांची बेरीज जर आपण केली तर ती बेरीज येते 30 आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये 30 हा पर्याय दिसतो म्हणून त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 7 आहे. जर पहिली चौरस संख्या 16 मानली तर क्रमाने येणारी 5वी चौरस संख्या कोणती? आणि पर्याय आहेत 36, 49, 64 आणि 81. अतिशय सोपं उदाहरण आहे. पहिली तुम्ही किती मांडलेली आहे या ठिकाणी? 16. आपल्याला 5वी काढायची. हे लक्षात घ्या, पहिली 16 आहे. विद्यार्थी काय करतात? पहिली नेमकी सोडून देतात आणि पुढे 5 मोजतात. पहिली जर 16 आहे तर याचा अर्थ पुढची क्रमाने येणार आहे ती दुसरी येणार आहे आणि म्हणून 16 नंतर पुढचे आपण पाठ केलेला आहे. 16 ही 4चा आहे म्हणून 5चा वर्ग, 5ची चौरस संख्या ती असणार आहे 25 ही दुसरी येईल, 6ची 36 ही तिसरी येईल, 7ची 49 वर्ग संख्या ही चौथी येईल आणि 5वी वर्ग संख्या 8चा वर्ग 64 आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पर्याय दिसत आहेत. तो पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला 64 ही संख्या दिसते आणि म्हणून त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 8 बघा. कवायतीसाठी मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत उभी केल्यास 324 मुलांच्या किती रांगा तयार होतील? आता विद्यार्थी मित्रांनो, साधं सोपं गणित आहे. कवायतीसाठी मुलं उभी केलेली आहेत आणि ती मुलं उभी करत असताना काय केलेलं आहे? जेवढी मुलं एका रांगेत आहेत तेवढ्याच रांगा केलेल्या आहेत. आता आपल्याला किती मुलं आहेत माहिती नाही, किती रांगा आहेत माहिती नाही, मात्र आपल्याला एवढं माहिती आहे मुलं आहेत 324. म्हणजे आपल्याला 324चं काय घ्यावं लागेल? या ठिकाणी वर्गमूळ घ्यावं लागेल आणि ते वर्गमूळ असणार आहे 324चा वर्गमूळ 18 आणि म्हणून या ठिकाणी प्रश्न असा विचारलेला किती रांगा तयार होतील? म्हणजे 18 रांगा तयार होतील. तुम्हाला प्रश्न असाही विचारू शकतात किती विद्यार्थी एका रांगेत असतील, तर त्याचं उत्तर देखील किती येणार आहे? 18च येणार आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये 18 हे त्याचं उत्तर दिसतं म्हणून त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 9 आहे. प्रत्येक माळेत जेवढी फुले तेवढ्याच माळा जर तयार करावयाच्या असल्यास 150 फुलांमध्ये कमीत कमी किती फुले बाकी उरतील? प्रश्न साधा आहे परंतु आपल्याला तो समजून घेणं फार गरजेचं आहे. एका माळेमध्ये जेवढी फुलं आपण घेणार आहोत तेवढ्याच फुलांच्या काय करायच्या आहेत? आपल्याला माळा करावयाच्या आहेत आणि एकूण आहेत 150 फुलं आहेत. आता आपल्याला काय करायचंय? 150च्या अगोदरची अगदी लगतची पूर्ण वर्ग संख्या घ्यायची आणि आपण जर व्यवस्थित पाठ केला असतील तर आपल्या लक्षात येईल 12चा वर्ग आहे 144 ही जवळपास आहे, कारण 13चा वर्ग 169 ही 150च्या पुढे जाते. मग 12चा वर्ग 144 जर घेतलं तर काय होईल? 12 फुलांच्या माळा आणि त्याच्या प्रत्येक माळेमध्ये 12 फुलं म्हणजे 144 फुलं आपली लागतील आणि मग शिल्लक फुलं आपले किती राहतील? 6 फुलं. कारण प्रश्न बघा कसा आहे, कमीत कमी किती फुले बाकी राहतील. कमीत कमी हा जो शब्द त्यामध्ये दिलेला तो अतिशय महत्वाचा आहे. कारण का तुम्ही जर 11-11च्या केल्या तरी सुद्धा तुमचे 121 करून तुमची फुलं शिल्लक राहतील पण ती जास्त राहतील आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसतं 6 हे त्याचं उत्तर आहे. आणि म्हणून असा प्रश्न जेव्हा येतो ना त्यावेळेला किती शिल्लक कमीत कमी किती राहतील त्यावेळेला ती जी संख्या दिली तिच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या घ्या, ती त्याच्यातून काय करा? वजा करा. तुम्हाला लगेचच त्याचं उत्तर मिळून जातं. प्रश्न क्रमांक 10. इयत्ता 5वी मध्ये जेवढे विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने जमा केले. शिक्षकांनी त्यात 324 रुपये घातले तेव्हा 900 रुपये रक्कम जमा झाली तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये जमा केले होते? अतिशय सोपा प्रश्न आहे परंतु या ठिकाणी आपल्याला पर्याय 4 दिलेले आहेत 24, 26, 30 आणि 28. या ठिकाणी आपली घाई अशी विद्यार्थी करतात की एकूण रक्कम 900 रुपये ते बघतात आणि त्यामुळे 30 विद्यार्थी असतील
30 रुपये त्यांनी जमा केली असेल आणि म्हणून 900चं वर्गमूळ 30 ते पटकन घाई गडबडीमध्ये 30 उत्तर लिहितात. परंतु आपण लक्षात घ्या, या ठिकाणी विद्यार्थ्यांची जी रक्कम आहे ती रक्कम आपल्याला काढावी लागेल आणि मग आपल्याला विद्यार्थी आणि त्यांनी काढलेली रक्कम समजेल. मग आपण 900 रुपये एकूण रक्कम आहे, त्यातून आपण काय केले, शिक्षकांचे 324 रुपये वजा केले, उत्तर आलं आपलं 576. आता 576 कोणाचा वर्ग आहे, तर तो 24चा, आणि म्हणून आपल्याला लगेच सांगता येईल की 24 विद्यार्थी होते आणि 24 रुपये त्यांनी काढले होते. या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 1 दिसतं. 24 हे त्या ठिकाणी त्याचं काय आहे, उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे पुढचा. खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती, आणि 4 पर्याय दिलेले आहेत. पूर्ण वर्ग संख्या आपल्याला शोधायची आहे. आपण बघितलं होतं पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असतात आणि कोणते अंक नसतात मध्ये आपण बघितलं होतं 4 अंक कधीही पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी येत नाहीत आणि ते होते 2, 3, 7 आणि 8. हे अंक कधीच येत नाही. ते अंक जर एकक स्थानी दिसले तर तुम्ही अगदी खात्रीने सांगू शकता ती पूर्ण वर्ग संख्या नाही, आणि म्हणून आपल्याला पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे ती शोधायची आहे. आणि म्हणून तर पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला 7 दिसतोय, म्हणजे ती निश्चितच पूर्ण वर्ग संख्या नसेल. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये 8 दिसतोय एकक स्थानी, आणि म्हणून तीही नाही. आता राहिलेले जे 2 आहेत, 5 आहे आणि त्या ठिकाणी तिसऱ्यामध्ये तुम्हाला 4 दिसतोय, म्हणजे दोन्हीही हे पूर्ण वर्ग संख्या असू शकतात. पण दुसरी एक गोष्ट आपण या ठिकाणी बघितली होती की ज्या वेळेला पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 5 अंक असतो तेव्हा त्याच्या दशक स्थानी 2 अंक असतोच असतो. आणि म्हणून या ठिकाणी जर तुम्ही पर्याय क्रमांक 2 बघितला तर एकक स्थानी 5 दिसतोय आपल्याला, परंतु दशक स्थानी त्या ठिकाणी 4 आहे, आणि म्हणून ती सुद्धा पूर्ण वर्ग संख्या नसणार आहे. आणि त्यामुळे राहिलेली संख्या आहे पर्याय क्रमांक 3 ही 100% पूर्ण वर्ग संख्या असेल, आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता ते कोणाचं आहे हे आपल्याला शोधायचं नाहीये, यासाठी फक्त आपल्याला ती आहे की नाही एवढं शोधायचं आहे. म्हणून त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आपल्याला दिसतोय की ती पूर्ण वर्ग संख्या आहे. पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत. त्या संख्या आपण वाचण्या अगोदर लगेचच प्रश्नाकडे जाऊया. या वरील संख्या संचातील सर्व पूर्ण वर्ग संख्यांची एकूण बेरीज किती. आता मग आपण त्या संख्यांकडे काय करणार आहोत, जाणार आहोत. पूर्ण वर्ग संख्या त्यातल्या शोधायच्या आणि त्यांची बेरीज करायची. यासाठी त्या संख्या आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे, आणि म्हणून आपल्याला पर्याय या ठिकाणी 4 दिलेले आहेत. 81 आहे, 54 आहे, त्यानंतर 84 आहे आणि 48 आहे. आता तुम्ही संख्या बघा, त्यामधली पहिली संख्या आहे 2. 2 ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नाहीये. पुढे आहे 4, ती संख्या आहे 4. त्यानंतर पुढे 20 नाहीये. 25 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. त्यानंतर 27 नाहीये, 40 नाहीये, 50 देखील पूर्ण वर्ग संख्या नाहीये. 9 मात्र पूर्ण वर्ग संख्या आहे. त्याच्या पुढची 16 आहे, 30 देखील पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणजे 4ही संख्या आपण जर बाजूला केल्या आणि त्यांची बेरीज केली तर बेरीज आपल्याला या ठिकाणी दिसते ती म्हणजे 54, आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 54. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. 30च्या वर्गातून 20चा वर्ग वजा केल्यास कोणतं उत्तर येईल. अतिशय सोपा प्रश्न आहे, त्यासाठी तुमचे वर्ग पाठ पाहिजेत. 30चा वर्ग आहे 900 आणि त्याच्यातून 20चा वर्ग 400. आपल्याला वजा करायचंय. 900 मधून 400 गेलं आणि उत्तर आलेलं आहे 500, आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर दिसतंय ते म्हणजे 500, म्हणून त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 आपल्याला या ठिकाणी दिसतोय. 1 ते 100 मधील एकूण त्रिकोणी संख्या आणि या एकूण चौरस संख्यांपेक्षा कितीने जास्त किंवा कमी आहेत. आपण त्रिकोणी संख्या बघितल्या होत्या, चौरस संख्या देखील आता आपण बघितलेल्या आहेत. आता या कितीने जास्त कितीने कमी अतिशय सोपं असतं, परंतु त्या ठिकाणी आपल्याला कोणाची तुलना कोणाशी करायचं हे जर लक्षात आलं नाही तर उत्तर आपलं चुकतं. प्रश्न असा आहे, एकूण त्रिकोणी संख्या या, मग त्रिकोणी संख्या किती आहेत आपल्याला माहिती आहेत, 13 एकूण त्रिकोणी संख्या आहेत, आणि एकूण चौरस संख्या किती आहेत, 10 आहेत. मग 13 ही संख्या 10 पेक्षा कशी आहे, 3 ने जास्त आहे. म्हणून पर्याय क्रमांक जर पर्याय जर व्यवस्थित वाचले तर तुमच्या लक्षात येईल पहिला पर्याय 3 ने जास्त आहे, पण दुसरा पर्याय 3 ने कमी आहे. लक्षात न आल्या कारणाने 3 ने कमी देखील विद्यार्थी उत्तर लिहू शकतात. म्हणून
पहिली संख्या लिहायची 13, एकूण त्रिकोणी संख्या, एकूण चौरस संख्या 10 आणि म्हणून 13 ही संख्या 10 पेक्षा 3 ने जास्त आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3 ने जास्त. आणि शेवटचा एक प्रश्न आता आपण पाहूया या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 15, गटात न बसणारी संख्या कोणती? पर्याय या ठिकाणी आहेत 729, 216, 343 आणि 256. आपण सर्व प्रकारच्या संख्या आतापर्यंत बघितल्या. यामध्ये तुमच्या लक्षात येईल की या ज्या संख्या चारही आहेत, या 4 पैकी 3 संख्या आहेत त्या एका प्रकाराच्या आहेत आणि दुसरी चौथी संख्या एक आहे की ती त्यामध्ये बसत नाहीये. मग यांचं निरीक्षण तुम्ही केल्यानंतर आताच तुम्ही घन संख्या बघितल्या, वर्ग संख्या बघितल्या, त्यामध्ये 729 ही वर्ग संख्या पण आपण बघितली 27 ची आणि ती 9चा घन देखील होती. परंतु 216 जी आहे ती फक्त 6चा काय होती? घन संख्या होती. पुढची 343 ही 7चा घन होती. पण 256 ही कोणाचा घन नाहीये, तर ती 16चा वर्ग आहे. पण पहिल्या 3ही संख्या या घन संख्या आहेत आणि चौथी संख्या ही वर्ग संख्या, पूर्ण वर्ग संख्या अर्थात चौरस संख्या आहे आणि म्हणून ती गटात काय होणार नाही? बसणार नाही. आणि म्हणून त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 256. अशा पद्धतीने आपण ही जी काही उदाहरणं सोडवली ती पुन्हा एकदा तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा बघा, जेणेकरून कशा प्रकारे आपण प्रश्न सोडवत असतो, त्याचं उत्तर सोडवत असतो याची तुम्हाला कल्पना येईल. धन्यवाद.